नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत भरपूर लसूणाच्या गौराईंच्या आगमनासाठी केलेल्या शेपूच्या 2 भाज्या. चला तर आता आपण 2 प्रकारच्या शेपूच्या भाज्या कशा करायच्या ते पाहूयात. गणपती आणि गौरीच्या दिवसामध्ये गणपतींचं स्वागत हे मोदकांनी केलं जातं आणि गौरींचं स्वागत मात्र देशावरती जरा वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीने केलं जातं. देशावरती गौरींचं आगमन झाल्यानंतर त्यांना नैवेद्य म्हणून पालेभाजी आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखवला जातो. आंबाडीची भाजी, शेपूची भाजी, मेथीची भाजी अशा कुठल्या ना कुठल्या तरी पालेभाजीनी जेवणाचं ताट सजवलं जातं आणि गौराईंना नैवेद्य दाखवला जातो. या पालेभाज्यांपैकी आज आपण शेपूच्या 2 प्रकारच्या भाज्या करत आहोत. त्यापैकी एका भाजीसाठी मी इथं तुरीची डाळ भिजायला 15 ते 20 मिनटं ठेवत आहे. त्यानंतर हा शेपू घेऊन छान तो बारीक चिरून घ्यायचा आणि 2 ते 3 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. हा शेपू जितका बारीक चिरता येईल तेवढा चिरा, म्हणजे कधीकधी हा शेपू दातात अडकतो म्हणून काही लोक ही भाजी खात नाहीत. हा शेपू स्वच्छ 2 वेळेला पाण्याने धुवून थोडा वेळ असा पाणी निथळण्यासाठी ठेवत आहे. ही लसूणी भाजी करत असल्यामुळं मी या दोन्ही भाज्यांसाठी लसूण भरपूर वापरत आहे आणि हा सर्व लसूण ओनियन कटरमधून बारीक करून घेत आहे. शेपूच्या भाजीला स्वतःचा असा एक उग्र वास असतो. तो वास काहीकांना आवडतो पण काहीकांना हा वास आवडत नाही. त्यांनी लसूण भरपूर वापरला तर त्यांना हा वास येणार नाही. इथं एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर लसूण परतून घ्यायचं आहे आणि त्यातच हिरव्या मिरच्या घालत आहे. हे चांगलं परतून झाल्यानंतर आपण जी भिजवलेली तुरीची डाळ आहे ती पहिल्यांदा परतून घेऊयात. काही जणांना ही डाळ थोडीशी अर्धी कच्ची असली तरीसुद्धा खूप आवडते आणि काही जणांना पूर्ण शिजलेली डाळ आवडते. तुम्हाला जशी हवी असेल तशी ही डाळ शिजवून घ्या. यामध्ये थोडी हळद आणि थोडं लाल तिखट घालत आहे आणि 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे. अशी वाफ आल्यानंतर ही डाळ परत जरा परतून घेऊयात आणि अर्धा ग्लास पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. मला इथं ही थोडी अर्धी कच्ची डाळ शिजलेली आवडते म्हणून मी तशी शिजवलेली आहे. तुम्हाला जास्त डाळ शिजलेली पाहिजे असल्यास अजून थोडं पाणी घालून 5 मिनिटाची वाफ द्या. आता आपण बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी आहे फोडणीमध्ये या डाळीवरती छान परतून घेऊयात. इथं तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते. पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळेला आपल्या घराजवळ किंवा आपल्या शेतात जी भाजी उपलब्ध असेल ती भाजी करून देवींना नैवेद्य दाखवला जात असे. म्हणून काही ठिकाणी शेपूची भाजी घेतली जाते. अजून 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे आणि परत ही भाजी थोडी परतून त्यामध्ये मीठ घालत आहे. तसं पाहिलं तर ह्या भाजीला कुठलेही मसाले लागत नाहीत. फक्त लसूण, मीठ, मिरची हवे असल्यास थोडंसं तिखट एवढं घातलं तरी ही भाजी अगदी चविष्ट रुचकर होते. अजून 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. छान वाफ आलेली आहे. भाजी छान परतूनही झालेली आहे. आता आपण ह्यावरती खुसखुशीत भाजलेले दाण्याचं कूट घालायचं आहे. मी इथं 2 चमचे दाण्याचं कूट घालत आहे. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हे दाण्याचं कूट घालू शकता.
हे दाण्याचं कूट आणि भाजी एकजीव झाल्यानंतर ही भाजी बाजूला ठेवून दुसरी भाजी करायला घेऊयात. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. आता आपण दुसऱ्या प्रकारची म्हणजे घोटीव म्हणा किंवा गरगट्टी ही शेपूची भाजी करत आहोत. त्यासाठी 1 मूठ तुरीची डाळ आणि 1 मूठ तांदूळ असे मी पाण्यामध्ये धुवून घेऊन त्यामध्ये 1 कपभर पाणी घातलेलं आहे आणि शेपूची भाजी बारीक चिरून घेत आहे. ही भाजी 2 वेळेला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ती कुकरला लावून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरच्या एका भांड्यामध्ये सगळी धुतलेली शेपूची भाजी घालत आहे आणि त्यामध्ये आपण जे डाळ तांदूळ घेतलेले आहेत ते तसंच्या तसं छोटंसं पातेलं म्हणा वाटी म्हणा ती ह्या शेपूच्या भाजीमध्ये ठेवायची. मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे केलं तरी चालेल. तुम्ही हे डाळ तांदूळ सेपरेट शिजवून घेतले तरी चालतील. एका कुकरच्या भांड्यामध्ये शेपूची भाजी, एका कुकरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ असं शिजवून घेतलं तरी चालेल. डाळ आणि तांदूळामध्ये पाणी जास्त घालू नका, आपल्याला ते मऊ शिजवून घ्यायचं नाही. ह्या भाजीमध्ये थोडं पाणी शेपूमध्ये आणि थोडं पाणी डाळ तांदूळामध्ये घालून कुकरला लावून घेत आहे. आपण सगळ्या भाज्यासाठी किंवा डाळ भातासाठी जो कुकर लावतो त्यामध्ये सुद्धा ही भाजी शिजवून काढली तरी चालेल. भाजी आपली शिजून झालेली आहे. ती आता बाहेर काढून ह्या भाजीमध्ये आपण जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते डाळीचं पीठ आणि डाळ तांदूळ हे घालून जरासं परत एकजीव करून घेऊयात. इथं मी थोडं गार पाणी घालत आहे. डाळीचं पीठ एकदम गरम पाण्यात घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून थोडंसं गार पाणी घातलं तर डाळीच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. 3 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ते छान ह्या शेपूच्या भाजीमध्ये कालवून घेऊन पातेल्यात जे डाळ तांदूळ शिजवून घेतलेले आहे ते पण घालून घेणार आहे. पूर्वीच्या काळी तांदूळाऐवजी कण्या वापरत असत, म्हणजे जे तांदळाचे बारीक बारीक कण उरलेले असतात त्याला कण्या म्हणतात आणि ह्या कण्या वाया घालून देत नसत. त्या कण्या अशा ह्या भाज्यांमध्ये घालून चांगल्यापैकी उपयोग करून घेत असत. ही भाजी आता छान एकजीव करून झालेली आहे. आपण त्याला आता फोडणी देऊयात. एका कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर लसूण घालायचा. लसूण जरा भरपूरच घालायचा. हा लसूण घालून झाला की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची वापरू शकता आणि थोडी मिरची आणि थोडं तिखट असं घातलं तरी चालेल. ह्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे आणि ती छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घोटून घेतलेली सर्व भाजी घालत आहोत. ही भाजी शक्यतो जास्त पातळ करत नाहीत आणि डाळीचं पीठ लावल्यामुळं ती जास्त पातळ होतही नाही, पण जास्त पाणी घालू नका. अशी थोडीशी गरगट्टी भाजी म्हणतात ना, त्याप्रमाणे थोडं पाणी घालून दाटसर अशी ही भाजी करायची असते. अशी फोडणी झाल्यानंतर सुद्धा आपण जो डाव घेऊ त्याने ही भाजी घोटायची, म्हणजे डाळीच्या पिठामध्ये ही भाजी छान एकजीव होते. इथं मी 1/2 चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि परत सगळी ही भाजी छान एकजीव करून घ्यायची. ही भाजी जेवढी तुम्हाला घोटून घेता येईल तेवढी घोटून घ्या. आता ही भाजी छान घोटून झालेली आहे. 2 मिनटं ही भाजी अशीच शिजवून घेऊया. ही भाजी झालेली आहे. आता आपण ह्याच्यासाठी एक स्पेशल फोडणी करायची आहे. इथं एक 5 चमचे तेलामध्ये मोहरी जरा जास्तच घ्यायची. त्याच्यात
आता आपण 2 चमचे लसूण घातलेला आहे आणि हिंग पण जास्त घ्यायचा आणि हा लसूण चांगला अगदी ब्राऊन कलरचा येईपर्यंत खरपूस असा तळून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद आणि गॅस बंद करून तिखट घालायचं आणि अशी चमचमीत आणि झणझणीत फोडणी करायची आणि ती ह्या भाजीवरती आपण जेवताना जेव्हा पानात ही भाजी घेतो त्यावरती घालायची. ह्या भाजीची टेस्ट ही अशी इतकी सुंदर आणि अप्रतिम येते ना, आणि ही भाजी अशीच खायची असते. आपली फोडणी झालेली आहे. आता आपण पान वाढायला घेऊयात. सर्वप्रथम लसणीची चटणी. या दिवसात काकडीला खूप महत्त्व दिलं जातं, म्हणून काकडीची कोशिंबीर केली आहे. आपण केलेली गरगट्टी भाजी, अशी गरम गरम भाजी घालायची ना की लोकांना अगदी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. त्यानंतर ही केलेली आपली डाळ आणि शेपूची भाजी, भाकरी, भाताची मूद, भातावरती वरण आणि गरगट्टी भाजीवरती अशी चमचमीत खरपूस लसणाची फोडणी. ह्या भाजीचा आणि फोडणीचा घरभर खमंग वास सुटलेला आहे. भातावरती तूप आणि थोडंसं पाहिजे असेल तर भाकरीवरतीही तूप. पाहिजे असल्यास चटणीमध्ये सुद्धा तेल घेऊ शकता. हे आहे A1 सुग्रास रेसिपीचं खास गौरींसाठी केलेल्या मस्त म्हणजे मस्तच 2 प्रकारच्या शेपूच्या भाज्यांचा केलेला नैवेद्य. हा नैवेद्य अगदी सागरसंगीत नसतो. दुसऱ्या दिवशीचं जेवण मात्र अगदी सागरसंगीत असतं. त्यामध्ये दिवाळीचा फराळसुद्धा मांडला जातो. रेसिपी आवडल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.